अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारा गाजराचा हलवा मी इथे बनवलेला आहे. गाजरंसुद्धा मार्केटमध्ये आलेली आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फार सोपी पद्धत आहे. 1 चमचाभर तूप मी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये अर्धा किलो गाजरं किसून यामध्ये घातलेली आहेत. छानपैकी 5-7 मिनटं परतून गेल्यानंतर ह्याच्यातला पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे दूध. इथे 2 ते 2.5 कप दूध घालून घ्यायचं आहे. दुधामध्ये हे गाजर छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. अगदी याला वेळ लागणार आहे, 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. पण मीडियम फ्लेमवरती तुम्ही सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर साय घालून घेणार आहोत, म्हणजे खूप छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि खूप टेस्टी असा हा गाजराचा हलवा बनतो. नक्की करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. परत एकदा छान मिक्स करून हलवून आटवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर फायनली आपण इथे साखर घालून घेणार आहोत. 1 वाटीभर मी साखर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या गोडीच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. अजून 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण घालून ठेवूयात. 5 मिनटानंतर खूप सुंदर सुगंध सुटला. गाजराचा हलवा ऑलमोस्ट रेडी आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालून घेऊ शकता. इथे मी बदाम आणि काजू घालणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला वेलची पूडही घालून घ्यायची आहे आणि आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.